स्वामी खंडेरायाच्या वास्तव्याने पुढील झालेल्या मलिन परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुढील झालेल्या त्रिक्षेत्र मिळवणीमध्ये आज श्री आईलाजी पुष्कळराव साबळे यांची नात आणि वैकुंठवासी शांताराम आईलाजी साबळे यांची कन्या आणि चिरंजीव ऋषिकेश कैलासवासी त्र्यंबक दशरथ लांबकडे यांचे नातू कैलासवासी चिंतामण त्र्यंबक लांबकडे यांची चिरंजीव राहणार भोटा त्या नवोदित वधूवरांचा साक्षी गंधर्वचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होत असताना सावळे परिवारामध्ये कैलासवासी शांताराम आईलाजी साबळे यांचं ही जी मुलं लहान होती ती मुलं लहान असताना पूर्वी असा अपघात झाला आणि त्यामध्ये कैलासवासी शांताराम यांचं आपल्यामधून जाणं झालं आणि या कुटुंबावरती जो आघात झाला त्यामध्ये त्यांची पत्नी ही मुली एक मुलगा हे लहान असताना त्यांच्या ज्या पत्नी आहेत शांतारामच्या अगदी या माऊलीला खरोखर आज धन्यवाद द्यायचे वाटतात. कारण प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपला पती आपलं चित्त आपल्या डोक्यावरचा हरवल्यानंतर आपल्या शेवटी दुःख हे दुःखच असतं, तर त्या दुःखातून सावरून त्यांनी आपल्या मुलांचं संगोपन केलं आणि संगोपन तर सगळेच करतात, पण हे करत असताना आजच्या युगामध्ये जी शिक्षणाची जी आवश्यकता आहे ती गरज ओळखून या माऊलीने आपल्या मुलींना उच्च शिक्षित केलं आणि मुलीला त्यालाही शिकवलं. खरोखर आपल्या सर्वांच्या एकमेव माऊलीला आपण धन्यवाद दिले पाहिजे. आणि आज ज्या त्यांच्या कन्या आहेत चिरंजीव सर्वांची सोनाली या पोलीसमध्ये कार्यरत आहेत मुंबई या ठिकाणी. आणि हे सगळं करत असताना आज हा आनंदाचा सोहळा या गडावरती आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होतो. हा साबळे परिवार कसा फार मोठा, कैलासवासी बाबाजी साबळे, कैलासवासी जनाजी साबळे, कैलासवासी सकाराम साबळे आणि त्यांच्या सगळ्या भावंडांमध्ये सगळ्या आवत असलेले श्री आईलाजी साबळे हा गावामध्ये फार मोठा परिवार. त्यांचा गावामधील साबळे परिवाराच्या गावाच्या गडनिवडणीमध्ये विकासामध्ये अग्रेसर असणारे हे सर्व कुटुंब आणि या कुटुंबामध्ये आपण आज आनंदाच्या सोहळ्यामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहात. सर्वांचं ग्रामस्थांच्या वतीनं दोन्ही परिवाराच्या वतीनं आणि कुलस्वामी खंडेराय देवस्थानच्या वतीनं मनस्वी आपलं स्वागत करतो. आणि या चिरंजीव सौकांक्षी सोनाली आणि चिरंजीव ऋषिकेश यांना व्यवस्थित आता शुभेच्छा देतात. आणि लग्नाच्या वेळेला तर खरोखर आपण परत उपस्थित राहणारच आहोत, परंतु मला मी पहिल्यांदा का आलो कारण जवळजवळ तिथं मुंबई या ठिकाणी निधन झालं, त्यामुळं तिथं 7 वाजेपर्यंत पोहोचायचे. म्हणून मी विनंती केली परिवाराला की मला फक्त शुभेच्छा प्रभू शब्द बोलून मला निघायचे. सर्वांची रजा घेतो आणि या दोन्ही निवडणूक परिवारांना माझं आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटी देऊन जावे, त्यांच्या हातून देव धर्म देशाची सेवा करू अशी श्री कुलस्वामी खंडेरायाची मी प्रार्थना करतो. आणि येणारा वेळ सोहळा अतिशय आनंदात आणि निर्विघ्नपणे संपन्न हो अशी आपल्या कुलदैवत श्री कुलस्वामी खंडेरायाची मी प्रार्थना करतो. आणि परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या दोन्ही परिवाराच्या वतीनं मिळून गावातील सर्व विविध कार्यक्रम विविध सेवाभावी संस्थांच्या वतीनं आणि श्री कुलस्वामी खंडेराया
शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. जय मल्हार.